बॅक टू माय चॅनल पोलिशा ब्लाउज डिझाईन. मी आहे ईशा. आता सकाळचे 11:30 पावणे 12 वाजलेले आहेत. आम्ही घरातली सगळी कामे आवरून आता आमच्या स्टिचिंगच्या कामाला लागणार आहोत. तोपर्यंत मुलांना मी अभ्यासाला बसून माझ्या कामाला लागणार आहे. स्टे ट्यून. सध्या चालू आहेत मुलांचे एक्झाम्स आणि त्यांना अभ्यासाला बसून आम्ही पुन्हा आमच्या कामाला लागणार आहोत. अगोदर त्यांना अभ्यासाला बसवणं ऍक्च्युली एका ठिकाणी जास्त वेळ बसवणं खूप डिफिकल्ट टास्क आहे, पण तो सगळ्याच मम्मांना करावा लागतो. ह्याच्यानंतर आम्ही आमच्या कामाकडे वळणार आहोत. मी स्टार्ट केले छोट्या भीमकन्येपासून, म्हणजे आमच्या मोठ्यांच्या सगळ्यांचे माप घेऊन झालेले आहेत. आता ही जी छोटी भीमकन्या आहे तिच्यासाठी मी सुंदरशी अशी नेटची साडी बनवणार आहे. आमच्यासाठी आम्ही वेल्वेट चूज केलं होतं, लहान मुलांसाठी आम्ही नेट चूज केले, तर ते खूप छान दिसेल त्यांच्यावरती, म्हणून आता सध्या ट्रेंड पण चालू आहे की नेटची साडी आपण शिवू. मेजरमेंट वगैरे घेतले आणि मी तिची साडी रेडी केली. आम्ही खूप घाई सगळे कामं करतो जेणेकरून लवकर फ्री होऊन काही कस्टमरची ही कामे ती मध्ये मध्ये करावी लागतात. आता मी ड्रॉ करते ब्लाउजचं पॅटर्न मध्ये थोडंसं मी हलकंसं आरी काम करणार आहोत, आरी वर्क करणार आहोत, जेणेकरून आपल्या ब्लाउजचा लुक आणि जो भीमकन्याचा लुक आहे तो एकदम कडक दिसेल. ज्या प्रकारे आपली भीमजयंती असते तसाच कडक आणि डॅशिंग लुक आम्ही त्यांचा करणार आहोत. तर इथे मी लिहिणार आहे भीमकन्या. ऍक्च्युली भीमकन्या लिहिण्यासाठी खूप छोटी जागा होती, कारण की ती छोट्या मुलीसाठी आहे, तेवढ्या जागेत ते नाव बसत नव्हतं. खूप काही विचार करून नंतर आम्ही डिस्कशन खूप केलं. त्याच्यानंतर ते फायनल आम्ही जे फॅब्रिक आहे त्याच्यावरती उतरवलं. तुम्हाला माझे व्लॉग जे हे व्हिडिओ आहेत ते कसे वाटतात प्लीज मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि याच्या पुढचे आणखी असे पार्ट्स बघायला आवडतील का तेही नक्की सांगा. हा भीम जयंतीचा पार्ट 3 आहे. मला वेळ मिळत नाही, खूप कामं आहेत, पण जसं वेळ मिळेल जसं जमेल आम्हाला तसं आम्ही तुम्हाला व्हिडिओ मी एडिट करून पोस्ट करायचं काम करते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आमचं काम कसं वाटतं. इथे आम्ही आता लावणार आहोत आरी वर्कला स्टँड. हे ब्लाउजवरती मी जे नाव आहे ते लिहून घेतलं आहे, त्याच्यासाठी एक वेगळी स्पेशल पेन्सिल असते. त्यानंतर माझ्या बहिणीने चालू केलं आहे आरी वर्कचं काम ती करते. तर खूप छान एक्सपिरियन्स असणार आहे हे. तितक्यात बेल वाजली, माझी छोटी बहीणही आली आम्हाला मदत करायला. तिला बोलवलं होतं ऍक्च्युली, पण ती खूप उशिरा आली आणि ती बघत होती जी सेकंड साडी शिवली ती. तर तुम्हाला हे सगळे व्हिडिओ कसे वाटतात प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.